सर्वांना जय येशू माझ्या भावांनो आणि या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर माझ्या भावांनो, आज आपल्याला प्रभूने जे एक नरकाविषयी सांगितलेलं आहे आणि एक स्वर्ग, तर त्याची जी वचन आहे ते आज आपण पाहणार आहोत. आपण जे वचन पाहणार आहोत ते मत्ती याचा 7वा अध्याय आणि 13वं वचन. तर इथे पहा, जी प्रभू आपल्याला एकदम निक्षून सांगत आहे, साफ-साफ आपल्याला जी सांगत आहे ती आज मनामध्ये एक ठेवा. आपल्या अंतःकरणात, हृदयामध्ये जे एक महत्त्वाचं जे आहे ते कोरून ठेवा. तर पहा इथे काय लिहिलेलं आहे. आपण याच्यावरती जी थोडी चर्चा करणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहा इथे काय लिहिलेलं आहे पहा. हा हा जो आज जे वचन आहे ते एकदम मनामध्ये ठेवा, ध्यानामध्ये ठेवा. कधीच विसरू नका. कारण की आज शैतान बराचसा कार्य करत आहे आणि आपलं जे मन आहे ते जगाकडे आपल्याला खेचण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे कायमचं ध्यानात ठेवा. पहा इथे काय लिहिलं आहे. मत्ती याचा 7वा अध्याय आणि 13वं वचन पहा इथे. 2 दरवाजे सांगितले आहे पहा इथे. अरुंद दरवाज्याने आत जा, आत जा. अरुंद दरवाज्याने आत जा. कारण नासाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहे. पहा, इथे प्रभू आपल्याला नरकाविषयी सांगत आहे. नासाकडे जाण्याचा दरवाजा पहा, नरकाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे, एकदम रुंद, आणि मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. पहा, आज जे दुष्कर्म करतात, व्यभिचार करतात, खून करतात, एकमेकांना मारतात, हे ते करतात ते, तशी लोक ह्याच्यामध्ये ती जाणारे आहेत. जी देवाला स्वीकार नाही केलेली आहे, ती लोक हे जात आहेत. आणि तर वचन 14 पहा येथे. कारण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा, जीवनाकडे म्हणजे स्वर्गाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद, म्हणजे छोटा मार्ग अडचणीचा. पहा, छोटा मार्ग आहे आणि अडचणीचा. आता आपल्याला या जीवनामध्ये खूप, आपण प्रभूमध्ये आल्यापासून आपल्याला कितीतरी सामना करत अडचणीतून आपलं असं जावं लागत आहे. कारण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा रुंद, मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. पहा, जसं आपण प्रभूमध्ये आलो आणि जसं आपल्याला तो मार्ग सापडला आणि त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. आज ज्या मार्गावर आपण येऊन राहिलेला आहोत, तो मार्ग तुम्हाला, माझ्या भावांनो, त्याची कल्पना करा. या मार्गावरती आपण आलेलो आहोत. या मार्गातून आपले पडणं नाही व्हायला पाहिजे. विश्वासातून पडणं नाही व्हायला पाहिजे. आणि जो प्रभूने दिलेला मार्ग, इथे आपला प्रभूने प्रभूने इथे आपला सांगून ठेवला आहे. तो मार्ग कसा आहे बघा. अरुंद मार्ग अडचणीचा आहे. माझ्या भावांनो, हा जो मार्ग आहे कसा एकदम सुखरूपपणे जाणारा नाही आहे. आपल्याला रस्त्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला अडचणी येतील. कोणी द्वेष करेल, कोणी हे करेल, कोणी ते करेल. कारण की शैतान हा त्याच्यातून कार्य करतो आणि आपला अडवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्यो खास आपला जो मार्ग दिलेला आहे तो स्वर्गाकडे नेणारा मार्ग आहे. तर हा जो मार्ग आहे, प्रभूने आपला जीवनाचा मार्ग सांगितलेला आहे. तर हा प्रत्येकाने ध्यानात ठेवा माझ्या भावांनो. हा जो मार्ग आहे घेतलेला आहे त्यांनी सुखरूपपणे आणि चांगलं व्यवस्थितपणे वचनाने वाढत जा आणि वचनाने चालत जा. म्हणजे त्या मार्गामध्ये आपल्याला अडचण येणार नाही आहे. तर हे जे वचन आहे ते खूप महत्त्वाचं आहे माझ्या भावांनो. आज आपण प्रभूमध्ये आलो आणि आपल्या जीवनामध्ये बघतो मागे थोडं वळून, तर लोक आपल्याला खूप, आपले नातेवाईक आपल्यापासून दूर गेलेले, मित्रमंडळी सोडून दिले. आज थोडंसं वाईट वाटते, आपल्याला कोणी विचारत नाही. पण जो मार्ग धरलेला आहे त्या मार्गामध्ये जो देव आहे तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तर माझ्या भावांनो, परमेश्वराला पहा. जी आशा आहे त्या आशेची वाट पहा. कारण की जी आपल्या मार्गात आहोत तो देवाचा मार्ग आहे आणि त्या मार्गात आपल्याला त्या अडचणी येणार आहे. तर प्रभूमध्ये सदा आनंदित राहा, सदा आनंदित राहा. जो प्रभूमध्ये आनंद आहे
तो या पृथ्वीवरती कुठलीही वस्तू आपल्याला आनंद देणार नाही. तर माझ्या भावांनो, ज्यांनी ज्यांनी अंतःकरणात जे आपण प्रभूविषयी जे पारखलेला आहे, तो खूप आनंदी आहे. कारण की जो प्रभूमध्ये सतत त्याच्यामध्ये लक्ष लावतो, तो खूप आनंदी आहे. तर माझ्या भावांनो, जे प्रभूने आपल्याला सांगितलेले आहे, खूप महत्त्वाचे आहे. तर आज जग हे फार पुढे जात आहे आणि त्या जगामध्ये आपले जे लोभ, जे पैशाचा लोभ, कुठल्याच याचा लोभ आपल्याला विश्वासामध्ये कमी पाडू नये हे आपल्याला जपायचे आहे. तर माझ्या भावांनो, आज इथे आपल्या प्रभूने सांगितलेले आहे, जी वचन आहे याच्यावरती फार गहिरा अध्ययन आहे. तर आपल्याला याच्यावरती खूप महत्त्वाचं आपल्याला सांगितले आहे. 2 दरवाजे आहे ते अरुंद दरवाजाने आत जा. आपला अरुंद दरवाजाने आत जायला सांगितले. म्हणजे जीवनाचा मार्ग छोटा आहे. त्याच्याने तुम्ही जा असं. कारण नासाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. आणि कारण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद हे पहा, जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि तो सापडतो ते आपण थोडक्यात पाहिले. तसं तर माझ्या भावांनो, आपल्याला सांभाळा, राखा आणि रोज आपला प्रार्थना करा. प्रभूमध्ये आनंदित राहा. आपल्या परिवारासाठी, आपल्या मित्रमंडळीसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करत राहा. सतत राहा, प्रार्थना करत राहा. त्यांना सुवार्ता सांगा आणि आपल्या प्रभूसाठी काम करा. तर माझ्या भावांनो, हे वचन खूप महत्त्वाचं आहे आणि हे वचन वाचून घ्या आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय येशू.